ठाकरे बंधूंवर बोलताना भाजपच्या निशिकांत दुबेंचं वादग्रस्त वक्तव्य। आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो, हिम्मत असेल तर उर्दू भाषिकांना मारून दाखवा, निशिकांत दुबेंचं ठाकरे बंधूंना आव्हान। आमच्या पैशांवर मराठी माणसं जगतात, हिम्मत असेल तर उर्दू तमिळ भाषेवाल्यांना मारून दाखवा, निशिकांत दुबेंचं वादग्रस्त विधान। कोणत्याही धर्मात तेढ निर्माण करणारी वक्तव्य करू नये, एखाद्याने गाय कापली म्हणून दुसऱ्यांनी वासरू कापू नये, हे सामाजिक सलोख्याच्या दृष्टीने योग्य नाही। खासदार निशिकांत दुबे यांच्या वक्तव्यावर प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। मराठी अमराठी वाद पेटवण्याच्या कामाला सुरुवात झाली। दुबेंचं वक्तव्य बिहारच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जितेंद्र आव्हाड यांची संतप्त प्रतिक्रिया। तर दुबे न्यायाधीशांना शिव्या देतो आणि संसदेत जाऊन बसतो, यावरून दुबेंची मगरुरी दिसते, आव्हाडांची प्रतिक्रिया। निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीसांचं काय मत आहे? खासदार वर्षा गायकवाड यांचा सवाल। तर महाराष्ट्र काय त्यांच्या पैशावर जगतो का? सगळ्यात जास्त महसूल महाराष्ट्रातून जातो, वर्षा गायकवाडांची प्रतिक्रिया। तुम्हाला मराठीचा मान, अभिमान आणि स्वाभिमान असेल तर निशिकांत दुबेंना तुडवायचं का ते दुबेंकडून तुडवून घ्यायचं, हे भाजपच्या मराठी आमदार खासदारांनी ठरवावं, सुषमा अंधारे संतप्त। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत मोरेंची भाजपच्या निशिकांत दुबेंना धमकी। मोरेंनी निशिकांत दुबे यांना बांबू दाखवला, दुबेंसाठी माझ्याकडे मापातला बांबू म्हणत वसंत मोरेंचं आव्हान। यूपीमध्ये भोजपुरीत बोलण्यासाठी मराठी तरुणाला दमदाटी। यूपीमधील मराठी तरुणाला दमदाटी केल्याचा व्हिडिओ समोर। मराठी अमराठी वाद आता मुंबईहून उत्तर प्रदेशात पोहोचला। मनसे पदाधिकाऱ्यांच्या मुलाचा रस्त्यावर दारू पिऊन धिंगाणा। मनसे पदाधिकाऱ्याच्या मुलाकडून सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर राजश्री मोरेच्या गाडीला धडक। राहिल जावेद शेखची राजश्री मोरेला शिवीगाळ। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 2 आरोपी अद्यापही फरार। आरोपी गोट्यागीतेसह राजेभाऊ फडही मोकाट वाल्मी कराडचे फोटो आणि रील सोशल मीडियावर करतायत पोस्ट। परळीत खुलेआम फिरत असल्याची सूत्रांची माहिती। विधानसभेत विरोधी पक्षनेते पदाचा विषय सभागृहात लावून धरा। उद्धव ठाकरे यांच्या विधानसभा आमदारांना सूचना। विरोधी पक्षनेत्याबाबत विधानसभा अध्यक्षांना स्मरणपत्र द्या। विधानसभा विरोधी पक्षनेत्याची घोषणा करण्यास एवढा विलंब का? ठाकरेंचा सवाल। ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच्या युतीबाबत कोणतेही वक्तव्य करू नका, मनसे प्रमुख राज ठाकरे यांचं सर्व पदाधिकाऱ्यांना आदेश, सूत्रांची माहिती। आम्ही पुढे केलेला हात अजूनही कायम, आमची भूमिका अजूनही सकारात्मक, त्यामुळे कुणी मिठाचा खडा टाकण्याचं काम करू नये, मनसे शिवसेनेच्या युतीवर बोलताना राऊतांची प्रतिक्रिया। ठाकरे बंधू हिंदीच्या मुद्द्यावर एकत्र आले। नवीन विद्यार्थी आल्यावर मेरिटच्या विद्यार्थ्यावर परिणाम होत नाही, सत्तेसाठी आमचा पक्ष कधीच नव्हता। राज आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्यावर सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। देवेंद्र फडणवीस घर फोडत नाही तर घर जोडतात। बाळासाहेबांची इच्छा पूर्ण करून फडणवीसांनी पुण्याईचं काम केलं, आमदार सदाभाऊ खोत यांचा ठाकरे बंधूंना टोला। ठाकरे बंधू एकत्र आले तर त्यांची पहिली इनिंग। निवडणुकांना अजून 4 ते 5 महिने, नंतर काय घडामोडी घडतात ते बघू। राज उद्धव ठाकरेंच्या युतीवर मंत्री भरत गोगावले यांची प्रतिक्रिया। मीरा भाईंदरमध्ये उद्या मोर्चा। मराठी एकीकरण समितीकडून बॅनरबाजी। मराठी अस्मितेसाठी मोर्चा निघणार, बॅनरवर उल्लेख। माजी आमदार कुणाल पाटलांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर धुळे काँग्रेसची आढावा बैठक। प्रदेश महासचिव सचिन सावंत यांची उपस्थिती। शहरातील काँग्रेस भवनात घेणार आढावा। विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन। वीज बिल सवलतीच्या माध्यमातून सरकारकडून फसवणूक होत असल्याचा अंबादास दानवे यांचा आरोप। भाजप आमदार प्रणय फुकेंविरोधात विधान भवनाबाहेर आंदोलन। भाजप आमदार प्रणय फुकेंविरोधात विधान भवनाबाहेर आंदोलन। 2 लहान मुलांना सोबत घेऊन प्रिया फुकेंचं आंदोलन। ईव्हीएम विरोधात मार्कडवाडी ग्रामस्थांचं विधान भवनात परिसरात आंदोलन। काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। मराठीसाठी केलेल्या आंदोलनाची तुलना पहलगाम हल्ल्याशी केली। राज्याच्या सांस्कृतिक पदावर बसलेल्या मंत्र्यांना असं वक्तव्य करू नये, आशिष शेलार यांच्या वक्तव्याचा राऊतांकडून निषेध। मंत्री आशिष शेलार विधान भवनाच्या मुख्य प्रवेशद्वाराऐवजी दुसऱ्या प्रवेशद्वाराने विधान भवनात पोहोचले। काल शेलारांनी केलेल्या वक्तव्यामुळे शेलार चर्चेत। मनसेच्या मारहाणीची आशिष शेलार यांनी पहलगाम हल्ल्याशी केली होती तुलना। मराठीच्या मुद्द्यावर हिंदू लोकांना मारणं चुकीचं। मनसेच्या आंदोलनाचा दुसरा हिंदुस्थानी भाऊकडून निषेध। कुणालाही मारणं सोपं पण एकत्र आणणं अवघड, हिंदुस्थानी भाऊची प्रतिक्रिया। मी पाकिस्तानचा एजंट होतो, 26 अकराच्या हल्ल्यातही सहभागी होतो, तहबूर राणाची एनआयए पुढे कबुली, सूत्रांची माहिती। 26 अकराचा हल्ला पाकिस्तानच्या सहकार्याने राणांनी कबुली दिल्याचं सूत्रांमार्फत कळतंय। ठाण्याच्या टेंभी नाका परिसरात उद्धव ठाकरेंना डिवचणारे बॅनर झळकले। बॅनरवरील व्यंगचित्रातून उद्धव ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न।